नेत्या, जिंदगीला वैतागलो मी. जिंदगीत काय मजाच नाही राहिली. अरे कालचे पोर साले सक्सेस झाले आणि फोर व्हीलर गाड्यामध्ये फिरत राहिले. आपलं सालं नशीब फुटक. 30-30 वर्ष झाले सालं कंपनीमध्ये काम करतो, तरी काय होईना. सालं 4 वर्ष कुठंतरी लागले ते पोरग कामाला. गाड्या बी घेतल्या म्हणे, थार घेतली म्हणा, आता फॉर्च्युनर गाडी घेतली म्हणे. फक्त 4 ते 5 वर्षामध्ये 30 वर्ष घासायलो मी. 30 वर्ष डोसक्याला कदर आला कदर. ते म्हणणं बरोबर आहे. तुम्ही म्हणता त्यांनी फॉर्च्युनर घेतली, त्यांनी थार घेतली. आता माझ्या समोरचं एक ते परवा दिवशी ते पोरग कालचं नाव आहे, त्यांनी तर स्कोडा गाडी घेऊन फिरून राहिले ते. बायका घरी गेलं जेवताना उठताना टुमणं आहेच. लोक सक्सेस झाले, लोक असं घेतले, थार घेतली, बंगला घेतला, हे घेतलं ते घेतलं. आपल्याकडे काय आहे? बाहेरच्या माणसानं जेवढं सांगितलं तेवढं काय वाटत नाही, म्हणजे घरच्या माणसानं टोमणं द्यायला लय बेकार वाटतं मला. अरे बाबा, माझ्या घरी पण तसंच आहे. जेवायला बसलं की म्हणते मी असं केलं, तुम्ही तसं केलं. तू काय करते? जिंदगी जगण्यात माझ्या. लोक पण सांगलं मला एवढे बिझनेस माइंड मध्ये डोकं चालवते. नोकरी नाही, बिझनेस मत. पण सारं मला आपण घरच्यांना विचारायला बिझनेस टाकायचा म्हणून तर म्हणते नाही. मग कायच करावं आता? काय पर्याय, डोसं काम करू नाही. मी ते सरळ सरळ एकच सांगतो बघ, आपण कुठं का होत नाही, मला एखादा छोटा मोठा होत नाही, मोठा का होत नाही, एखादा बिझनेस आपण आपला. सालं देवानं पण आपल्या नशिबात काय नाही ठेवलं. सालं जगून पण आपल्यासारख्यानं काय फायदा नाही. एक सांग का, शेवटी आपल्या जे नशिबात लिहिलेले तेवढं आपलं होतंय. असं नाही का आपण काय झटत नाहीये किंवा पैसे कमवत नाही, कमवतोय. पण काय आहे, कोणाला देव कसं करतो, कोणाला लवकर सक्सेस देतो, कोणाला उशिरा देतो. बरोबर बोलतोय. कोणाला कसं आहे, कोणी लवकर होतं, कोणी उशिरा होतं. पण कसं आहे, माणसाने ध्येय सोडायचं नाही. आज नाही तर उद्या कधी ना कधी दी. चला, मला देव बी आपल्या सोबत खूप मोठा खेळ खेळून राहिला. आता जे तुमचे आले तेच माझे आले. सगळं मला नशीब चालत गांडू तर काय कराल पाठ. मागड्यापाशी उघडं गेलं, कोणात येईना. काय काय करता येत. बिझनेस टाकायचा म्हणतोय, घरचे नाही म्हणताय. त्या गरिबीच्या दलदलीमधून कोण काढीन आपल्याला. हेलो, हाँ नसीर भाई, अरे अपना वो माल पहुंचा क्या मुंबई में? अरे उसके 1.5 फुटे आने वाले हैं, जल्दी से माल भेज दो। हाँ, और उधर अपने माने पाटिल का माल आया क्या? अरे वो 400 कोटी की ऑर्डर थी उनकी, वो जल्दी से काम फिनिश करो। नहीं, 1 हफ्ते के अंदर माल आने चाहिए अपना पूरा। एक इस महीने का कलेक्शन 500 कोटी का होना चाहिए। जल्दी जल्दी काम निपटाओ, पूरा हिसाब क्लियर होना चाहिए ये महीने में। अरे बोलो भाई, क्या 1.25 कोटी पाहिजे? अरे मागच्या हप्त्यातच 50 लाख दिले ना दादा, परत 1.25 कोटी? बरं ठीक आहे, तुला 1.5 कोटी पाठवून देतो मी. देऊन टाक, जेव्हा तुला वाटेल तेव्हा देऊन टाक. पैशाचा काही ताण नको घेऊ. पैसा काय आज आहे उद्या नाहीये, परवा परत येईल. हा, तुला संध्याकाळपर्यंत पैसे पोहोचून जातील. हा, टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल काम. पण आठवणीने पैसे वापस द्या. चल, ओके. नमस्कार साहेब, कुठले तुम्ही? नमस्कार. सर, आम्हाला पण काय काम लागेल का? आम्ही पण कामाच्या शोधात आहोत. काम काम पाहिजे तुम्हाला? कशासाठी? सर, आम्हाला पण श्रीमंत व्हायचंय. सर, आम्हाला श्रीमंत व्हायचं, आम्हाला पैसा कमवायचा आहे.
श्रीमंत व्हायचंय, पैसे कमवायचे. पैसे कमवायला आणि श्रीमंत होण्यासाठी फक्त कामाची गरज नाही, त्याला थोडी नशिबाची पण साथ पाहिजे. नशीब लागतं, नशीब. त्याच्याशिवाय तुम्ही पैसे कमवू शकत नाही आणि श्रीमंत पण होऊ शकत नाही. साहेब तुमचं एवढं नशीब कसं काय जोरावर आहे? नशीब, अरे नशीब माझं पण असंच होतं. मी पहिले फार गरीब होतो. अरे दिवसभर मला काही जेवायला भेटत नव्हतं. वडापाववर दिवस काढलेले मी. वडापाव खाऊन पूर्ण दिवस आणि रात्र जागलेलो मी. तुमचं नशीब एवढं कसं काय फळफळलं, लोकांना एवढं करोडो रुपये कसं काय वाटायले तुम्ही आज? नशीब फळफळलं. अरे मी पण असाच गरीब होतो, पण नंतर माझ्या जीवनात आले बाबा चोरा. त्यानंतर माझं नशीब एकदम बदलून गेलं. मग मी जो धंदा चालू केला, ज्या बिझनेस मध्ये हात टाकला, तिथं नुसता पैसाच पैसा. हे सगळं झालंय बाबा चोरातमुळे. मी त्यांना गुरु मानलं आणि माझं नशीब पूर्णपणे बदलून गेलं. जय बाबा जोरात. सर पण आम्हाला पण भेटवा ना त्या बाबाला, आम्हाला पण श्रीमंत व्हायचंय. तुम्हाला भेटायचं बाबाला? अरे बाबा असे पण कोणाला भेटत नसतं. पण हो, मी तुम्हाला बाबांची भेट घालून देऊ शकतो. तुमच्यासाठी मी बाबाची अपॉइंटमेंट घेतो. बघा मग आता तुम्हाला उद्या मी बाबाला भेटवतो आणि बाबाला भेटल्यानंतर बघा तुमचं नशीब कसं बदलतंय. जय बाबा जोरात. उद्या MIDC मध्ये या, बाबांच्या आश्रमामध्ये. चला. ओम 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 जय भद्रकाली. जय हो बाबा जोरात. कोण आलंय आमच्या दरबारामध्ये? मी बाबा जोरात आहे आणि जोरातच काम करणार. बोला बोला बच्चा. आपल्याकडे हे 2 गरीब लोक आलेत. अच्छा, बसा बच्चा. बच्चा, मी यांचा चेहरा पाहूनच ओळखू शकतो. यांचं वर्तमान काळ काय, भविष्य काळ काय आणि भूतकाळ काय आहे, मला सर्व ठाऊक आहे. तुमचा चेहरा पाहून मला असं वाटतंय की तुम्ही फार मोठे श्रीमंत होणार. मला कळतंय, मला दिसतंय, कारण तुमच्या घरामध्ये गुप्तधन आहे. काय म्हणता बाबा, खरंच काय? बाबा मग गुप्तधन कधी काढून देणार? बाबा माझ्या घरात नाही का गुप्तधन? तू बस बच्चा, धन फक्त याच्याच घरात आहे. सोनं चांदी भरलेल्या कडाया अंडे याच्याच घरात आहे. इतकं धन आहे की याच्या घरामध्ये की याचे 7 पिढ्या बसून खातील. जय हो बाबा, कृपा करा माझ्यावर आणि मला हे धन लवकरात लवकर काढून द्या बाबा. आपण धन काढू बच्चा. त्याच्यासाठी आपल्याला तुमच्या घरामध्ये महापूजा करावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल आणि साहित्य आणण्यासाठी काही पैसे दक्षिणा लागेल बच्चा. दक्षिणा? किती दक्षिणा लागेल बाबा? तुम्ही फक्त सांगा बाबा, परंतु माझ्या घरातला खजिना बाबा मला काढून द्या बाबा. काही जास्त नाही बच्चा. या कामासाठी 1.5 ते 2 लाख रुपये आपल्याला लागेल. 1.5 ते 2 लाख? बाबा, बाबा जोरात की जय हो. बाबा मी पैसे एकूण तिकून करतो, परंतु बाबा मला माझ्या घरातला खजिना काढून द्या बाबा. आता तुम्ही एक काम करा बच्चा. आता मला 2 लाख रुपये द्या, म्हणजे त्या 2 लाखाचं मी काही साहित्य वगैरे घेऊन मी तुमच्या उद्या सकाळी घरी येतो आणि महापूजाला तयारी करतो. या बाबा या. ओम भद्रकाली, ओम भद्रकाली. बच्चा, मला इथं धन दिसत आहे. या ठिकाणी धन आहे बच्चा, या ठिकाणी धन आहे. बस बच्चा. बाबा जय जोरात. बाबा लवकर पूजा चालू करा आणि धन बाहेर काढा. अवश्य बच्चा. ओ ओ ओ.
अच्छा, एक समस्या आहे. आम्ही काहीतरी गुप्त शक्ती त्या धनाला वर येण्यासाठी अडथळा घालवत आहे. त्यासाठी आपल्याला आणखीन एक महापूजा करावी लागेल. त्याच्यासाठी आपल्याला कमसे कम आणखी 2 लाख रुपये तरी लागतील. बाबा आणखीन 2 लाख. पहिले 2 लाख निखर्ज काढून दिले, आणखीन 2 लाख म्हणजे कसं बाबा? अरे बच्चा, 2 लाखासाठी तू खजिना का फोडतोय? कारण हा खजिना काही अडवळ करवड्याचा आहे. कारण या खजिन्यामुळे तुझ्या 5 पिढ्यापासून साठी तर प्रयत्न आणि आण 2 लाख रुपये. हे बाबा, मी काही करून 2 लाख रुपये आणतो, परंतु मला काही करून हे खजिना काढून द्या बाबा. आता तू एक काम कर बच्चा, सध्या मला 2 लाख रुपये देऊन टाक. म्हणजे उद्या सकाळी मी येतो इथे आणि महापूजा आणखी एक चालू करतो. ठीक आहे बाबा. आज आपण आता दुसरी महापूजा स्टार्ट करूया. बघूया धन कुठं येते. बच्चा, मला दिसत आहे, मला कळतंय आता नवीन समस्या स्टार्ट झालेली आहे. कारण हा धन इथं नसून धन चालत चालत याच्या घरी गेलेला आहे. बाबा, माझ्या घरात धन आलं? हो बच्चा, हे सत्य आहे. धन तुझ्या घरात आलेलं आहे. हे काय बाबा जोरात? धनाला काय पाय फुटले का काय? हो बच्चा, हे तुझ्या लक्षात येणार नाही आणि तुला कळणार पण नाही. कारण या धार्मिक धन आहे. हे कुठं पण जाऊ शकतो, कुठं पण राहू शकतो. त्याला पायाची गरज नाही. ते आध्यात्मिक धन आहे. बाबा, माझ्या घरातला गुप्त धनाचा खजिना लवकरात लवकर काढून द्या. हो बच्चा, धन मी काढून देणार, पण त्याच्यासाठी आणखी एक आपल्याला महापूजा करावी लागेल. कारण त्याला पण साहित्य आणायला पैसे लागणार. आता तू एक काम कर, तो लवकरात लवकर मला 2 लाख रुपयाची दक्षता देऊन टाक. म्हणजे मी उद्या सकाळी तुझ्या घरी येऊन महापूजाची तयारी करतो आणि धन काढून टाकतो. बाबा, मी 2 का 4 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण ते लवकरात लवकर ते गुप्त खजिना जो माझ्या घरात आहे, लवकरात लवकर काढून घ्या. बाबा, मी तुम्हाला एवढं गुप्तधन काढण्यासाठी एवढी जी दक्षिणा दिली, त्याचं काय आता? अरे बच्चा, काळजी करू नकोस. आता इकडं याच्या घरामध्ये मी धन काढणार आहे. ते धन भेटल्यानंतर तुम्ही दोघं एक काम करा, अर्ध अर्ध वाटून घ्या. म्हणजे माझी समस्या दूर होईल. माझा आशीर्वाद आहे. ठीक आहे बाबा, ठीक आहे बाबा. आता तुम्ही मला 2 लाख रुपये द्या. म्हणजे मी उद्या सकाळी येतो आणि महापूजेला सुरुवात ठीक करतो. आहे बाबा. तथा असतो. शाळेला 8 दिवस झाले बाबा जोरात त्याच्या इथे येणार होता आणि आम्हाला गुप्तधन काढून देणार होता. चला, अजून काय त्याचा पत्ताच नाही. बाबा बी तिकडच, गुप्तधन बी तिकडच. बाबा जोरातचा काहीतरी झोळ आहे यार. देवा, बाबा जोरातनं गंडवलं तर नाही? ह्या बाबा जोरातच्या नादी लागून पूर्ण मेहनतीचे पैसे बर्बाद करून टाकलं बाबा जोरातनं. देवा, 4 लाख बुडालो देवा. मग काय बाबा जोरात?
कुठे निघाले एवढे जोरात बाबा जोरात? कुठे म्हणजे हे घ्या तुमचा माल अर्धा लुटलेला. वाह, अपना सपना मनी मनी. नो मनी तर पुसा ना पण यस मनी तर मग या महिन्यामध्ये चांगला बिझनेस झालेला दिसतोय आपला.